आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मराठा समाज इथला जमीनदार आणि राज्यकर्ता समाज आहे। पण या जमीनदार आणि राज्यकर्ता समाजाची काय दुरवस्था झाली आहे तुम्ही पाहताय। पण विचार करा, ज्या मातीच्या जीवावरती जमीनदार असलेला समाज इथं जगू शकत नाही, तिथं त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या गावगाड्यातल्या 12 बलुतेदारी आणि भटक्या विमुक्तांच्या रोजीरोटीचं काय झालं असेल, त्यांची अवस्था, त्यांची वाताहत काय झाली असेल। तुम्ही लहानपणी गावात येणारा पांगुळ पाहिला असेल, नंदीबैलवाल्याच्या जोळीत पसाभर दान टाकला असेल, वासुदेवाची गाणी ऐकली असतील, बहुरूप्यांची कला पाहिली असेल, गारुड्यांचा डोंबाऱ्यांचा खेळ पाहिला असेल। पण ही माणसं आता कुठे दिसत नाही। कुठे गेली असतील हो सगळी माणसं? गावोगावी भटकून पोट भरणारे गोसावी, बेलदार, भराडी, गारुडी, घिसाडी, गोदळी, वैदू, वासुदेव, बहुरूपी, मसनजोगी, पांगुळ, नंदीवाले अशा एकूण 28 भटक्या जमाती तिचभर पोटासाठी, खळगी भरण्यासाठी, भाकरी तुकड्यासाठी पिढ्यानपिढ्या भटकत राहिल्या। मला तर वाटतं युगानुयुगे भळभळती जखम घेऊन भटकणारा अश्वत्थामा म्हणजे कदाचित हीच माणसं असावी। महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या एकूण 42 जाती आहेत। त्यापैकी 14 जाती विमुक्त आहेत, ज्यांना ब्रिटिशांनी जन्मजात गुन्हेगार ठरवलं, ज्यांना सेटलमेंटमध्ये कोमून ठेवलं, जिथं चहूबाजूनी तारांचं कुंपण होतं। बेडर, भामटा, कैकाडी, कंजार भाट, राजपारधी, राजपूत, भामटा, पासेपारधी, रामोशी, वडार, ज्यांना सेटलमेंटमध्ये दररोज 3 वेळा आपली जिवंत असण्याची हजेरी द्यावी लागत होती। दारोदार भीक मागणारा पोतराज, मरियेवाला ही सगळी माणसं पिढ्यानपिढ्यांची परंपरागत चालत आली। शिक्षणापासून कोसो दूर, वंचित, उपेक्षित राहिली। कोलाटी, राईंदर, डोंबारी, वासुदेव, जोगते, वाघ्या, मुरळी, कडक लक्ष्मी या कलावंत जमातींनी या महाराष्ट्राचं मनोरंजन केलं, पिढ्यानपिढ्या कलेचं जतन केलं, ज्याला आम्ही शिकलेले, शहाणे, जाणते लोक लोककला म्हणतो। कला जपणाऱ्यांना खरंच आम्ही जपू शकलो का, हा सवाल आहे। ही माणसं आज देशोधडीला लागली, ती कुठेच दिसत। ज्यांचं प्रचंड शोषण झालं, आपल्या अस्तित्वाची जाणीव नसलेल्या या समाजातील काही लोक जेव्हा शिकले, तेव्हा न्याय हक्काची जाणीव झाली। त्याला 80चं दशक उजाडावं लागलं। स्वातंत्र्याच्या 30 वर्षांनी माणूस म्हणून जगण्याची एक लढाई सुरू झाली। त्या लढाईचं पहिलं यश म्हणजे त्यांना मिळालेलं ओबीसी आरक्षण होतं। ज्यांचा कुठे 4 ओळींचा इतिहास नाही, टिचभर कुठला भूगोल नाही, अशी माणसं आज अस्वस्थ आहेत। त्यांना वाटतंय त्यांना मिळालेलं आरक्षण आता धोक्यात आलंय। त्यांच्या मनातली भीती योग्य आहे की ती नाहक भीती आहे? कारण सरकारच्या GR नंतर एका प्रतिज्ञापत्रावर मराठा समाज ओबीसी होईल असं सांगितलं जातंय। त्यात किती तथ्य आहे? तसं झालं तर महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत? दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली जाते आणि त्यामुळेच ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार आणि मराठा समाज ओबीसीत येणार का, याबद्दलची चर्चा राज्यभर सुरू झालेली आहे।